किती लोक अशी येऊन सांगतात की तुझ्याकडून आम्ही हे काम केलं, आमचं काम तुझ्याकडे असं असं झालं. मग या घरामध्ये जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा दिसणार, रस्त्यांची काळजी घेतली नाही तर त्याच्यावरती खड्डे दिसणार. जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तुमची वेळेवर नसेल, चांगली नसेल, सुरक्षित नसेल तर लोक पटकन जाण्यासाठी टू व्हीलर काढणार ना घरातून बाहेर आणि मग वाहतुकीचा खेळखंडोबा होणार. आणि आमचे लोक म्हणतात की ताई तुमचं काम नेक आणि तुमचा नंबर 1. Hello and welcome to Pune Times Mirror. Joining us in an exclusive interview is Ashwini Kadam, the candidate of the Mahavikas Aghadi from the Parvati Assembly constituency. We are going to know her election strategies, vision and development for the plans and development of the entire Parvati Assembly constituency and more. मी खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याकडे पाहतेय आणि खूप ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोहोचलो. पर्वती मतदारसंघात माझ्या जवळजवळ 8 प्रभाग आहेत आणि जवळजवळ 4 लाख मतदारसंख्या आहे. आणि या लोकांपर्यंत अर्थात या कमी वेळामध्ये अगदी अवघे 12-15 दिवस आहेत. या 12-15 दिवसात जरी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलो तरी सगळ्या प्रभागांमध्ये माझ्या पदयात्रा झाल्यात. अनेक सोसायट्यांच्या लोकांनी मला बोलवून घेतले, स्वतःहून बोलवले, ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. आणि प्रचार यात्रेत म्हणजे प्रचारादरम्यान आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की लोक स्वतःहून येत आहेत, मला हातात हात मिळवतायत. नंतर म्हणजे ज्या काही आमच्या माता ज्येष्ठ असतील त्या अगदी मला भरभरून आशीर्वाद देतात आणि तूच येणार आहे. किती लोक अशी येऊन सांगतात की तुझ्याकडून आम्ही हे काम केलं, आमचं काम तुझ्याकडे असं असं झालं. मग ते शासनाच्या दरबारातलं असू दे नाही तर महानगरपालिकेचं असू दे. त्यामुळे आज एक समाधान वाटतंय की मी काहीतरी काम केलेलं आहे आणि काम केलंय आणि हे काम केलेलं काम मी जनतेच्या समोर घेऊन चाललेली आहे. आणि माझं काम आहे, मी नगरसेविका आहे, 15 वर्ष नगरसेविका होते. निवडणुका पुढे ढकलल्या तरी सुद्धा या 5 वर्षामध्ये आम्ही महानगरपालिकेचीच कामं करत राहिलोय. आणि 19 नंतर जेव्हा विधानसभेचे 62,000 मतदान घेतले त्यांच्यासाठी म्हणून कलेक्टर ऑफिसच्या संदर्भातली, मंत्रालयातल्या संदर्भातली सुद्धा कामं आम्ही या ठिकाणी आज करतोय. एक समाधान आहे की लोकसेवक आहोत आणि लोकसेवक म्हणून आपण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेला आहे. खूप मोठ्या प्रलंबित प्रश्न आहेत. एक तर पर्वतीचा विकास हा एक साधा विषय बघा की आपल्या घरामध्ये जर का नळाचं पाणी गळायला लागलं, नळ बंद केला तर ते थेंब थेंब पाणी गळतं, तर आपण काय करतो की पहिल्यांदा प्लंबर बोलून त्याची डागडुजी करतो. मग जर का डागडुजी केली तर तो नळ व्यवस्थित राहणार आहे, नाही तर अन्यथा पाणी वाया जाणार आहे. तसंच आहे की जर हे आपलं घर आहे म्हणून आपण मेंटेनन्सचं काम करतो तेव्हा घर नीट राहतं. तसंच आपल्या मतदारसंघाचं पण आहे. आपला मतदारसंघ आपला एक परिवार आहे, आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे. आणि या कुटुंब म्हणजे जेव्हा त्याची बाउंड्री येते तेव्हा तो मतदारसंघ हे आपलं घर असतं, हे लक्षात घ्या. मग या घरामध्ये जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा दिसणार, रस्त्यांची काळजी घेतली नाही तर त्याच्यावरती खड्डे दिसणार. मला एक माहिती आहे की आपल्या मतदारसंघ इतका सुंदर असायला पाहिजे की लोक आपल्या भागातून जाताना म्हणायला पाहिजे की अरे हा एरिया किती सुंदर आहे, हा भाग किती सुंदर आहे. आणि आम्ही नगरसेवक म्हणून असं केलंय ना, लोकांना अनुभव आहे, आमच्या मतदारांना त्याचा अनुभव आहे. दुसऱ्या प्रभागातली लोक मला सांगतात सुद्धा की तुझा भाग खूप छान केलाय बरं का, तू आता आमच्या इथे पण कर, आम्ही तुला मतदान करू. तर ही जमेची बाजू आहे आणि ही शाबासकीची थाप आहे. जसं मी सांगितलं की मग माझ्या कुटुंबामध्ये मला रस्ते नीट करायचे आहेत. मला इथलं ते जे काही खड्डे पडलेले आहेत, एका गाडी खड्ड्यातून गेली की मणक्याचा त्रास सुरू होतोय. ही किती भयानकता आहे ना. इथलं ऑक्सिजनयुक्त वातावरण टिकवायचं म्हणून इथली मला उद्यानं चांगली ठेवायची ऑलरेडी केलेली आहेत. जी नसतील ज्या भागामध्ये तिथे नव्याने निर्माण करावी लागणार आहेत. इथली गुन्हेगारी, त्याच्यानंतर इथली जे काही सुरक्षितता आहे, तरुणांची सुरक्षितता मी म्हणेन. कारण या ठिकाणी ड्रग्सच्या विळख्यामध्ये जे पुणे शहर एकत्र म्हणजे नाही का कुठेतरी त्या विळख्यात अडकलेलं दिसते तरुणाई. तर ह्या तरुणाईला आम्ही एक पर्वती संवादच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती केलेली आहे. आपले माजी रिटायर्ड ऑफिसर आहेत महेश जगडे साहेब, जे आपले आयुक्त होते, तर त्यांचा खूप मोठा अभ्यास. त्यांना आम्ही बोलावून या ठिकाणी जनतेमध्ये पर्वती संवाद, तरुणांना आम्ही मार्गदर्शन केलं या ठिकाणी की ड्रग्स किती घातक आहे, त्याच्या नादी लागायला नको म्हणून. तर हे ड्रग्सच्या विळख्यात जे पुण्याची तरुणाई चाललेली आहे याला कुठेतरी अटकाव घालायचा आहे, त्याच्यासाठी काम करणं महत्वाचं आहे. त्यानंतर पर्यावरणयुक्त तर वातावरण ठेवायचं, इथल्या टेकड्या टिकवायच्यात, इथलं आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने करायच्या. आज एका टोकाचा माणूस ससूनला जाण्यासाठी पटकन आता त्याला मेहनत
घ्यावी लागते की तो लगेच सहज पोहोचतो का, त्याला एवढं मोठं खर्च करून ससूनला, म्हणजे ससूनला शासकीय सेवा घ्यायची कमी पैशातली, म्हणून इथं मोठे पैसे खर्च करून तो प्रवास करत जाणार का? ही दक्षिण पुण्याची नितांत गरज आहे शासकीय रुग्णालय, आणि जागा असून सुद्धा हे केलेलं नाहीये विद्यमान आमदारांनी. आणि आता तुम्ही लाख करते करते म्हणालो, पण आता वेळ निघून गेलेली आहे. आता आम्ही करणार आहोत आणि तुम्ही आता बघायचे आम्ही कसं करतो ते. त्यामुळे ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत याच्यामध्ये, की जसं मी काय करणार आहे, तर मी आरोग्यावर काम करणार आहे, करत आलेली आहे, थोडं पुढे नेणार आहे. शिक्षणावर काम करत आली आहे, थोडं पुढे शेवटच्या घटकापर्यंत चांगलं शिक्षण कसं देणार ते करणार आहे. माझं कुटुंब सुरक्षित राहील, माझी तरुणाई सुरक्षित राहील, त्यासाठी मला काम करायचंय. माझ्या अनेक तरुणी शिकतायत, मोठे होत आहेत, त्यांना रोजगार नाहीये, त्यांच्यासाठी नवीन नोकरी व्यवसायाच्या वाट्या शोधल्या पाहिजे, त्यांना काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे शासन दरबारातून. त्यांच्यासाठी काय काय आणता येईल, एक उत्पन्नाचं साधन ते आणलं पाहिजे. नंतर सिनियर सिटीजन आपल्या शहराचा एक ऑक्सिजन म्हणून मी त्यांच्याकडे बघते, ते अनुभवी असतात, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांना आधार देण्याची गरज आहे. असे कितीतरी घटक आहेत की जसं की कोरोना आला की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा संसर्गजन्य आजार यांच्या सुरक्षिततेसाठीचं जे काही वातावरण करायला लागतं, वेळोवेळी काउन्सिलिंग करायला लागतं, ते करावं लागणार आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं, आणि मी करणार आहे. कारण मी नगरसेविका असताना मी हे काम करत आलेली आहे. हे माझ्या कार्यक्षेत्रात होतं. आता महाराष्ट्र विधानसभेमध्ये याची व्याप्ती मोठी आहे. हे निर्णय क्षमतेचं व्यासपीठ आहे, सभागृह आहे. तिथले निर्णय मला तिथे जाऊन घ्यायचे, आणि म्हणून पर्वतीचा आवाज बनून मला या ठिकाणी मुळामध्ये मेट्रो जी काही सुरू होतीये किंवा झाली आहे, त्याचं काम सुरू झालंय, ते आम्ही 2011-12 मध्ये पुण्यामध्ये मेट्रो आली किंवा मेट्रो येऊ घातली म्हणूया आपण, तेव्हाच आम्ही राष्ट्रवादीची सत्ता असताना आम्ही ठराव दिलेला आहे की कात्रज ते स्वारगेट ते कात्रज मेट्रो यावी. तेव्हाच विषय मंजूर झालाय. उलट 11 वर्ष यांनी लावली, आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती मेट्रो सुरू करण्यासाठी आता तुम्ही चिकार खुलासे द्याल की आम्ही एक फेज मान्य केली, दुसरी का नाही हो? जर जनरल बॉडीनी एकच ठराव केला होता आणि मेट्रो तर करायचीच आहे ना तुम्हाला, मग तुम्ही तेव्हाच का नाही मान्यता घेतली त्याची? आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही मेट्रो पुणेकरांना, पर्वतीकरांना कशाचं आमिष देताय खोटं? मेट्रो तशी आता येणारच आहे. आम्ही 11-12लाच मान्य केलेली आहे ती, त्यामुळे ती येणार आहे. आता याच्यासाठी काय करणार आहे, तर आम्ही वेळोवेळी त्याला बजेटही तरतूद केली होती. तुमच्याकडून, शासनाकडून मंजुरी आणायला उशीर लागलेला आहे. 11 वर्ष वाट बघावी लागली पर्वतीकरांना, आणि ती आता इथून पुढे 4 वर्षांनी होणार तयार. त्यामुळे खूप काम आहे करण्यासारखं. आम्ही BRT दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद केली. आता लक्षात घ्या की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणं किती गरजेचं आहे. तुम्हाला जर चांगल्या वाहतूक व्यवस्था नसेल, बस सारखी विषय, आम्ही बस घ्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी व्हावी, बसमधून लोकांना सुखाने प्रवास करता यावा म्हणून आम्ही बससाठी निधी दिला. पण यांनी त्याच्याकडे बघितलं का किती बस आल्या किती नाही? जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तुमची वेळेवर नसेल, चांगली नसेल, सुरक्षित नसेल, तर लोक पटकन जाण्यासाठी टू व्हीलर काढणार ना घरातून बाहेर, आणि मग वाहतुकीचा खेळखंडोबा होणार, वाहतुकीचे प्रश्न निर्माण होणार. मग त्यामुळे पब्लिकला काय हवंय, त्यांच्या सेवा काय आहेत, आपण लोकल बॉडी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काय देणं लागतो हे समजलं पाहिजे ना. हेच मुळात समजत नाहीये यांना. आता हा विरोधकांचा डाव आहे हे तर सगळ्यांना कळालेलं आहे. त्यामुळे माझ्या पर्वतीकर मतदार बंधू भगिनींनी सर्वात पहिले हे बघावं की विद्यमान आमदारांनी 15 वर्ष या ठिकाणी कुठलंही काम केलं नाही. त्यामुळे ही निष्क्रियतेची 15 वर्ष पर्वतीकरांच्या समोर आहेत, आणि मतदारांपर्यंत पोहोचताना आपण काहीच काम केलं नाही याचं उत्तर त्यांना द्यावं लागत आहे. मग मतदारांची नाराजी त्यांच्या समोर येते, पर्वतीकरांची नाराजी त्यांच्या समोर येते. मग ही नाराजी कुठेतरी कन्वर्ट करायला पाहिजेत आणि लोकांचा संभ्रम निर्माण झाला पाहिजे. म्हणून त्यांनी हे डमी उमेदवार अगदी व्यवस्थित नियोजन करून उभे केले. त्यातले एक माझ्या नावाचा सेम नावाचा जो उमेदवार आहे अश्विनी कदम, ते पुण्यातले नाहीये, ते आयात केलेत बाहेरून. आणि दुसऱ्या नावाचे जे उमेदवार आहेत त्यांचे तर डॉक्युमेंट्स सेम टू सेम विद्यमान आमदारांनी स्वतःचे डॉक्युमेंट त्यांना जोडलेले आहेत. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन पण घेतलं होतं, पण निवडणूक आयोगाने दुर्दैवाने ते त्यांना त्यांच्या दहशतीखाली राहतात, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर काहीच ऍक्शन नाही घेतली. त्यामुळे आता हे डमी उमेदवार उभे केले असले तरी त्यांची नावं खाली आहेत, चिन्ह खाली आहेत. आजच्या घडीला त्यांनी वर्तमानपत्रामधून ब्रोशर वाटले, त्या डुप्लिकेट जे काही डमी उमेदवार आहे त्यांनी स्वतःचा फोटो न टाकता नाव
टाकलंय स्वतःचं आणि नंबर टाकलाय. मग तुम्ही जे काही कोणी असे डमी उमेदवार आहेत त्यांना सुद्धा कळायला पाहिजे आपण एका जबाबदार व्यक्तीच्या नावाच्या साठी डमी म्हणून उभं राहिलेलो आहोत. तर आपण काम या विधानसभेला उभं आहोत, आपण काय काम केलंय आणि लोकांची फसगत करतोय, तर हा एक गुन्हा नाहीये का? आणि मग ह्या गुन्हेगारीला आपण पाठिंबा देताय का, किंवा ह्या गुन्हेगारीमध्ये आपण पाऊल टाकलेलं आहे का? हा खूप विचार करण्याचा भाग आहे. त्यामुळे अशा खोट्या पद्धतीने डमी उमेदवार उभे केले, कितीही केले तरी प्रजा शून्य आहे. आम्ही लोकांना सांगतोय, जागरूकता करतोय की एक तर पहिली गोष्ट परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने माझं नंबर 1 आहे. मला पहिल्या नंबरलाच नाव मिळालेलं आहे, अश्विनी नितीन कदम, आणि माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि माझा क्रमांक आहे 1. त्यामुळे 1 नंबरचं बटन पर्वतीकर दाबणार आहेत. मला सगळीकडून ते प्रचाराला जाताना पण 1 नंबर सांगतात, सगळे फोटो काढताना पण म्हणतात ताई आपण 1 नंबर 1 नंबर 1 नंबर. आणि आमचे लोक म्हणतात की ताई तुमचं काम नेक आणि तुमचा नंबर 1, असं सुद्धा मला लोक सांगतात. माझे सगळे चाहते आहेत ते सुद्धा. आता काल आम्ही फिरत होतो माझ्या विद्यार्थिनी वगैरे. आता विद्यार्थिनी म्हणलं की पहिला नंबर पाहिजे. त्या सगळ्या आल्या, ज्या मोठ्या मोठ्या झाल्यात, आता मतदार झाल्यात, त्या मला भेटल्या. त्या मला म्हणाल्या की टीचर पहिला आपला नंबर पेढे खाऊ 100. म्हणजे ही गोष्ट एक समाधान देणारी आणि दिलासा देणारी आणि आनंदाची आहे. त्यामुळे ही निवडणूक विजयाच्या वाटचालीकडे झेप घेतीये असं मला निदर्शनास येतंय. पाहूयात आपण. पर्वतीकर या ठिकाणी निश्चितपणे मला यावेळेस सहकार्य करतील आणि माझ्या पारड्यामध्ये अमूल्य असं स्वतःचं मतदान करतील. पर्वतीकरांना एक खूप चांगला संदेश मी देईन की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडा. मतदान करणं हे तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण जर तुम्ही मतदान नाही केलं तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं कुठलं काम झालं नाही तर तुम्ही जाब कोणाला विचारणार, हा प्रश्न तुमच्या पुढे असेल. त्यामुळे मतदान करा. मतदान यासाठी करा की तुमचं अमूल्य मतदान ज्यांना तुम्ही देणार आहात त्यांना काम करण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी तुमच्याकडे एक पाठबळ असेल, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास असेल. दुसरी गोष्ट अशी असेल की मतदार हा राजा असतो. त्यामुळे मतदार राजाने खूप अभ्यास केला पाहिजे. राजाचा निर्णय कसा असतो की जनता सुखी झाली पाहिजे. आपला जो भाग आहे, ज्या भागावरती आपण राज्य करतो तो भाग सुखात राहिला पाहिजे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा या आपल्या प्रजेला त्रास होता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय मतदार घेत असतो, जे राजा घेत असतो. पण मतदार हा राजा आहे. त्यामुळे आता या मतदार राजाने ठरवायचंय की आपण काम करणाऱ्याला संधी द्यायची की नाही. आज आपल्यामध्ये वावरणारा, जमिनीवर राहणारा, कधीही आपल्याला पटकन उपलब्ध असणारा आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा, आपल्याला जो त्रास आहे तो त्रास कमी करणारा, आपल्या मदतीला लगेच धावून येणारा असा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे अशा उमेदवाराला आपलं अमूल्य आणि बहुमूल्य असं मतदान या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण द्यावं आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबरला लवकर आपण मतदानासाठी बाहेर पडून कुठलीही कामं करण्याआधी मतदानाचं हे पवित्र कार्य आपण करावं आणि योग्य उमेदवाराला मतदान करावं. मी एवढीच विनंती करू शकते की मी स्वतःला तुमच्यासाठी पात्र समजतेय. त्यामुळे निश्चितपणे अश्विनी नितीन कदम 1 नंबरचं बटन, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं बटन जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की दाबा. कारण यामुळे माझ्या पारड्यात बहुमत मिळालं तर मी तुमचा, पर्वतीकरांचा आवाज बनून महाराष्ट्र विधानसभेमध्ये जाण्यासाठी तुमची इलेक कटिबद्ध असेल. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. With the Maharashtra Assembly elections just around the corner, it will be very interesting to see who will be the next MLA from the Parvati Assembly constituency and who will from the new government in Maharashtra. This is Shreyas Wange for Pune Times Mirror.